नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील 4 उमेदवारांची भाजपनं नावे जाहीर केली आणि हे करताना प्रचंड आश्चर्याचा धक्का सगळ्यांना दिलेला आहे. अनेक नावं चर्चेत होती. विनय सहस्त्रबुद्धे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर अशी अनेक नावे होती. पण या सगळ्या नावांना धक्का देत नवीनच 2 नावे भाजपनं जाहीर केलेली आहेत, ज्या नावांची चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत झालीच नाही. थेट त्यांची उमेदवारीच जाहीर झाली. अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं नाव जाहीर झालं. याशिवाय दुसरं एक नाव अपेक्षित होतं, विनोद तावडे, ज्यांनी 2-3 विधानसभा निवडणुकीत अतिशय चांगलं काम करून दाखवलं. बिहार असू दे किंवा अन्य काही राज्यात त्याचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे आता विनोद तावडे खासदार होणार हे नक्की झालेलं आहे. रामदास आठवले पुन्हा एकदा खासदार होणार आणि मंत्रिपद कायम राहणार हेही नक्की आहे. या 2 नावाशिवाय 2 आश्चर्यकारक नावांची घोषणा भाजपनं केली आहे. एक आहे रामराव वडकुले, जे धनगर समाजाचे नेते आहेत, माजी आमदार आहेत. धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी हे नाव भाजपनं निश्चित केलेलं आहे. एक मोठा धक्का प्रादेशिक समतोल आणि एकूणच सामाजिक समतोल राखण्यासाठी रामदास वडकुते यांचं नाव भाजपनं जाहीर केलेलं आहे. आणि दुसरं नाव आहे माया युवनाते. हे सुद्धा कधीच चर्चेत न आलेलं नाव आहे. माजी महापौर आहेत या नागपूरच्या आणि आदिवासी विभागाच्या भाजपच्या अध्यक्ष आहेत. त्यांनाही ही संधी दिलेली आहे. त्यामुळं भाजपनं 2 अपेक्षित नावं आणि 2 धक्कादायक आश्चर्यकारक नावं खासदार पदासाठी जाहीर केलेली आहेत. 5 तारखेला म्हणजे उद्या या पदासाठी अर्ज भरायचे आहेत. त्यांची निवड जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळं भाजपच्या वतीनं 4 खासदार कोण होणार हे आता नक्की झालेलं आहे. पार्थ पवार यांचं राष्ट्रवादीच्या वतीनं नाव जाहीर झालेलं आहे. आता महाविकास आघाडीच्या वतीनं कोण आणि शिंदे सेनेच्या वतीनं कोण एवढीच उत्सुकता आहे. पाहूया दोघांच्या वतीनं कोणाची नावं निश्चित होतात. एकच आता ब्रेकिंग न्यूज की भाजपनं अतिशय आश्चर्यकारक 2 नावे खासदार राज्यसभेसाठी 2 आश्चर्यकारक नावं जाहीर केली आहेत. धन्यवाद.